नुकतंच भाजपने अरविंद शिंदे आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे। नुकतंच त्यांच्या सगळे जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। माझ्याबरोबर सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? तुमचं जे सकाळचं विधान होतं त्या विरोधात सगळे आक्रमक झालेले पाहायला मिळतं। माझं विधान घाटेंच्या विधानाला लागून होतं। घाटेंचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा जेव्हा हिंदूंबद्दल बोलतो त्यावेळेला तो दारू पिऊन बोलल्यासारखं असतं। म्हणून आमचं म्हणणं घाटेंना आहे की तुमची पात्रता आहे का काँग्रेसच्या नेत्यांबद्दल बोलायची? तुमच्या पाठीमागे तुम्हाला 2 पोलीस असल्याशिवाय तुम्हाला मुक्त फिरता येत नाही। असे कोणते कर्म आहेत तुमचे की तुम्हाला 2 पोलीस घेतल्याशिवाय फिरता येत नाही? असं कोण तुमच्या जीवाला भीती? असं तुम्हीच पत्र दिलंय। मग तुमची जर पात्रता नसेल तर तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला की काँग्रेस पक्ष ज्या वेळेला हिंदुइझमबद्दल किंवा हिंदूंबद्दल बोलतो तेव्हा ते दारू पिल्यासारखं दारू पिऊन बोलतात? त्या संदर्भामध्ये आमचं त्यांना उत्तर होतं, भारतीय जनता पक्ष हे दुगळेपणाने वागते। एकीकडे मनोहर भिडे जे साईबाबांचा अपमान करतात, स्वातंत्र्याला दळभद्री म्हणतात आणि त्याचबरोबर महिलांनी काय नटून तटून पूजेला जातात ह्या संदर्भात बोलतात, त्यावेळेला त्यांच्याला एकाचंही तोंड उघडत नाही, सगळ्यांची तोंड शिवलेली असतात। हे त्यांचं हिंदुत्व आहे। माझी आई, माझी बहीण, माझी बायको कशी आवरून गेली पाहिजे सावित्री आणि वड सावित्रीची पूजा करायला, हा आमचा अधिकार आहे। आमच्या हिंदूंना आम्हाला दिलेला अधिकार आहे। मनोहर भिडेला कोणी हा अधिकार दिला आमच्या आया बहिणी आणि बहिणींबद्दल बोलण्याचा? ह्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला डायव्हर्ट करण्याचा काहीतरी विषय होता। म्हणून राहुल गांधींचा विषय आता त्यांना कळाला की राहुल गांधी जे हिंदू संदर्भात बोलले त्या संपूर्ण देशाला पटलेलं आहे। म्हणून आता कुठंतरी काही सवंग लोक प्रसिद्धी घ्यायची म्हणून हा डाव। तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेत की तुमच्याच संस्कारांमध्ये हे सगळं बसत नाही, हिंदूंच्या संस्कारांमध्ये हे बसत नाही, त्यामुळे अरविंद शिंदेच हिंदू नाहीयेत अशी घोषणाबाजी चालू। माझं खुलं आव्हान आहे कुणाला, घाटेंना। एवढा मोठा गंध लावतात, मी छोटा लावतो। हिंदू समोरासमोर बसावं आणि कोणते स्तोत्र पाठ आहेत, कोणती भगवद्गीता वाचली, कोणते रामायण वाचले, एवढं जर तुम्हाला हिंदूंबद्दल गाठ असेल ना, माझ्यासमोर बसावं आणि मी एक स्तोत्र त्यांच्यापेक्षा जास्त म्हणेल एवढी मला गॅरंटी आहे। हे आमचं हिंदुत्व आहे। हे आमचं हिंदुत्व आहे। आम्ही आमची देवभक्ती, आमचे हिंदुत्व आमच्या घरात करतो, बाहेर रस्त्यावर आणून प्रदर्शन करत नाही। देवाला प्रसन्न कसं करायचं आम्ही आमच्या पूजेत करतो, तुमच्यासारखं ओरडून ओरडून नाही करत। तुम्हाला दाखवावं लागतो एवढा मोठा गंध करून, काही गरज नाही तुम्हाला। अरे ज्या वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये तलवारी लोक घेऊन बसतात तेव्हा तुमची मुग गिळलेली असती का? ज्ञानेश्वर महाराजांनी हे शिकवलं होतं का? तुकाराम गाथांमध्ये हे का? विना आणि टाळ घेऊन जाणारे 17-18 पगड जातीला तुम्ही तलवारी घेऊन जाता मनोहर भिडे आणि पोलीस नोटीस देती, त्याच्यावर काही बोलायचं नाही का? म्हणून हा दुगळेपणा सोडा। प्रत्येक हिंदूंना आता कळालंय की तुम्ही आमचे प्रतिनिधित्व नाही, तुम्ही आमची मक्तेदारी घेतलेली नाही, तुम्ही बोगस आहात। त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्या काही हिंदू विरोधात कधी कधी घटना घडतात, अशा काही सिच्युएशन्स येतात, त्यामध्ये अरविंद शिंदेंचा हात असतो का, हे पोलिसांनी तपासावं अशी सुद्धा मागणी। मग पोलिसांनी तपासणी करावीत ना। माझी खुलं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला, असे 2 चार्ट करावेत। अरविंद शिंदेचं चारित्र्य, अरविंद शिंदेचं वागणं, 30 वर्ष नगरसेवक होतो आणि ह्यांचं वागणं। अरे तुला 2 महिने सभागृह नेता राहता नाही आलं, तुला पक्षाने काढला कारण तुझं वागणं नीट नव्हतं। मी जर बोलायला लागलो ना, मी सभागृहामध्ये बोललो ना तर त्यांचे 150 नगरसेवक हलाल करतात, कारण एवढी प्रकरणं आहेत। मला बोलायला लावू नका, तुम्हाला फिरता यायचं नाही, कशाला मला करता? मी आतापर्यंत बिलो द बेल्ट गेलो नाही। मी बिलो द बेल्ट गेलो तर तुम्हाला अबव्ह द बेल्ट दाखवता यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। नक्कीच आपण बघतोय अरविंद शिंदे हे अजूनही म्हणतात की मी जो विधान केलं होतं या विधानाचा अपरिहास जो आहे तो भाजपकडून केला जातोय। भाजपची जी काही आक्षेपार्ह विधानं आहेत त्यांना लपवण्यासाठी कुठेतरी भाजप जे आहे ते अरविंद शिंदेंचं विधान जे आहे ते लावून धरलेलं पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर माझं चारित्र्य आणि त्याचबरोबर धीरज घाटे यांचं चारित्र्य चेक करावं, त्याचबरोबर भाजपचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, स्वतः शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत, यांनी समोरासमोर यावं, कोणाचं हिंदुत्व किती खरं आहे, हिंदुत्वावरती ज्या टीका होत आहेत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, अशा प्रकारचं विधान जे आहे ते अरविंद शिंदे करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian.